श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नसे पुनरावृत्ती, पद पावली कवल्य। गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेडे सोडिले। मोहळ माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदडी सम। सवे घेवणी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळ अज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ नका, तोवरी स्वामींशी सोडू नका, तेथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या, तेथोनिया निघाले। अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्ण पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींशी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहाशी आले, जैशी कामधेनू आपण बळे, दरिद्राच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव स्थान, सुरवरांचे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरुनी किती एक। एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरिगवरी वैसून, तपश्चर्या करिताती। एक पंचाग्री साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडती पूजन, एक करीती होम हवन, एक षष्टकर्मे आचरिती। एक लोका उपदेशी, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून, केलियासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ। योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयाची देखुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ। तयपासून तयाचे घर, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजीराव गादीवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। तयपासून जगात, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, कितीही एक जाहले। चोळप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांची चित्ती, मनोनिया स्वामीराज यती, बहुदान जाती फिरावया। लोकां माझी पसरली मात, नृपाशी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी,
दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनिया लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसे वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्दित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तय. सकळ सभा आनंदली, समष्टी पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती निरूपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवती. श्री स्वामी समर्थ.